5 देशांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये उत्साहात पारंपरिक स्वागत. पंतप्रधानांनी भारतीय समुदायाच्या भव्य कार्यक्रमाला केलं संबोधित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार अर्थात द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो प्रदान करण्यात येणार. भारताचे त्रिनिदाद आणि टोबॅगोसोबतचे संबंध दृढ करण्यासाठी या देशातील भारतीय वंशाच्या लोकांच्या 6व्या पिढीला ओसीआय कार्ड देण्याची पंतप्रधानांची घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिस्सेसर यांना महाकुंभातील संगम आणि शरयू नदीचं पवित्र जल आणि राममंदिराची प्रतिकृती दिली भेट. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरातील त्रिशक्ती प्रवेशद्वारावर उभारलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं केलं अनावरण. थोरले बाजीराव पेशव्यांसारख्या कायम अपराजित राहिलेला योद्ध्याचा पुतळा एनडीएतील विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा देत देशसेवेचा अंगार फुलवेल, अमित शहा. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं साम्राज्यात विस्तार करण्याच्या महत्त्वाच्या कार्यात थोरले बाजीराव पेशव्यांचं योगदान मुख्यमंत्र्यांनी केलं अधोरेखित. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज ड्युरँड चषक स्पर्धेच्या 2025च्या चषकाचं अनावरण. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा रशिया ठरला पहिला देश. आणि कर्णधार शुभमन गिलच्या ऐतिहासिक 269 धावांच्या दमदार खेळीमुळे बर्मिंगहम क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात भारताच्या इंग्लंडविरुद्ध 587 धावांचा डोंगर. नमस्कार, एकच्या बातमी